अनंत मंजिरी, तुझ्या रक्तात नक्कीच काहीतरी मिसळलंय, पण ते काय आहे हे जाणून घेणं कठीण काम आहे. मार्जरी, या सगळ्यांनी मिळून माझ्या विरुद्ध कट रचलाय, अंधारात ठेवलंय मला. त्या अनन्याला त्यांनी मूर्ख बनवलं आणि तिच्या मूर्खपणाची शिक्षा मी भोगते. मी सोडणार नाही, कोणाला सोडणार नाहीये. ते सगळं नंतर, आधी तुझ्या रक्तात मिसळलेलं बाहेर काढावं लागेल. मी माझं रक्त बदलू शकते. हो, मी बदलू शकते. काहीच का घडत नाहीये मार्जरी. माझी शक्ती काम का करत नाहीये. मला इतकं अशक्त का वाटतंय माहिती नाही, पण आता वेळ नाहीये. मला निघायला हवं, निघायला हवं मला. दादा, तू पास्ता खाणार का? म्हणजे मला तुला खूप मोठी पार्टी द्यायची आहे, पण ही सुरुवात करूया आपण. अनन्या, मला भूक नाही आता. हां, ठीक आहे दादा, तुझ्यामुळे आपलं रिलेशन ना आधीसारखं झालं. ते आता फक्त मीरा वहिनीचं बघून घे. तू एक काम कर ना, तुला आईबद्दल सगळं खरं कळलंय ना, मग सगळ्यांसमोर बोलून टाक ना, म्हणजे सगळे कसं एकत्र येतील. यु नो व्हॉट, मी आईलाच शोधतोय, तिच्याशी बोलतो, मग आपण सगळे एकत्र बसून चर्चा करूयात. ठीक आहे, चालेल आलो. दादा. आय एम सो हॅपी. अनन्या, अगं मी सुद्धा मंजिरी मॅडमच्या टीम मध्ये आधीपासूनच इन्व्हॉल्व्ड आहे. अथर्व सुद्धा आपल्या टीम मध्ये आहे का आता? एक मिनिट, काय बोलतेस तू? टीम? माया, ही मॅच नाहीये, ही फॅमिली आहे. आणि फॅमिलीमध्ये कोणीच कधी हरत किंवा जिंकत नाही. सगळे शेवटी एकत्र येतात. आणि मला खात्री आहे की ही फॅमिली एक ना एक दिवस परत येणार. आणि आज त्याचीच सुरुवात. माझी शक्ती गेली असं वाटतंय, पण ती कशी गेली हे कळल्याशिवाय तिला परत आणता येणार नाही. माझ्याच घरात माझ्या विरुद्ध माझ्या डोळ्यांसमोर कट रचला गेला आणि मला चाहूलही लागली नाही. आयुष्यात अनेकांनी मला दगा देण्याचा प्रयत्न केला, पण मी कायम वरचढ ठरले. पण आजपर्यंत असा दगा कोणीच दिला नव्हता. मीरा, मी तुला सोडणार नाही. अथर्व, अंबिका,
तुम्ही माझी शक्ती घालवताय ना, आता मी तुमची शक्ती संपवणार, वेदाला संपवून टाकणार. अथर्व, इकडे तुमच्या समोर. तू अशी अचानक हाक मारतेस, कळतच नाही तू कुठेस. तुला बघता आलं असतं तर. ऐका ना, ते मंजिरी कुठेच नाहीये, तिला शोधावं लागेल. हो, तिची शक्ती कमी झाली. आपल्याकडे फक्त 12 पण नाही, आपल्याकडे त्याहून कमी वेळ आहे. अंबिका, मंजिरी, आपण तिला दिसता कामा नये. चल. अंबिका, हा, आहे इथेच आहे मी. अंबिका, मंजिरीला पिंजऱ्यात कसं कैद करायचं? तिची शक्ती कमी झाली आहे म्हटल्यावर माझी शक्ती वरचढ ठरू शकते. वेदा, मी सोडणार नाहीये तुला. आज तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. आजी, ये मला पकड. ये मला पकड. थांब वेदा, थांब. ये आजी, ये मला पकड. वेदा, थांब म्हटलं ना, सोडणार नाही मी तुला. ये पकड 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 पकड. वेदा, थांब. थांब म्हटलं ना, थांब. ये मला पकड. कमाल केलीस तू अंबिका. फक्त हे काम करायला हवंय. करणार अथर्व. ये लवकर ये. वेदा, थांब. आणि मंजिरी वेदाच्या मागे गेली नाहीये, तिच्या अंताच्या दिशेला गेली आहे. वेदा, थांब. चल गोळा खायला. आणि आता तिथून परत येऊ शकणार नाही ती.